नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 26 डिसेंबर 2024 आणि आजचा जे वार आहे गुरुवार। ठीक आहे, आणि आपण आत्ता CNG पंपावर आहोत। भारत पेट्रोलियमचा CNG पंप आहे आपलं टावरच्या थोडंसं अलीकडे। आपण या ठिकाणी आता CNG भरून घेतला आहे। 420चा CNG बसला आहे। रात्री तर गाडी आपल्या गाडीमध्ये 5 गाडी CNG होता, पण म्हणलं ट्रिप नाही तोपर्यंत गाडी भरून घेऊ। एक ट्रिप आली होती व्हिडिओ करते वेळेसच थोड्या वेळापूर्वी, पण ते दुसऱ्या ड्रायव्हरने कोणतरी घेतली, उबरवरती आली होती ती। अनदर ड्रायव्हर एक्सेप्टेड दिस ट्रिप असा मेसेज आला होता मला। ठीक आहे, नेक्स्ट ट्रिपची वाट बघूयात। आणि घरून पडल्या होत्या ओलावरती 2-3 ट्रिपा आणि 640 रुपये पडले होते, म्हणजे 640 रुपये दाखवले होते पुणे स्टेशनचे। एक्सेप्ट केली होती ती ट्रिप, पण कस्टमरने कॅन्सल करून टाकली आणि मग तिथून आपण घरून निघालो सरळ डायरेक्ट आणि CNG भरून घेतला इथं। आणि बघत नेक्स्ट स्टेप कुठली पडते। आता आपण आहोत आता टावर लाईनच्या अलीकडे बीडदौरीच्या आणि चाकणच्या जवळ। इकडून ट्रिप पडायला पाहिजे लवकर, पण बघूयात फायनली किती वेळ लागतो ट्रिप पडायला। आत्ता वेळ झाला 8:35 दाखवतो। हे बघा 8:35 झालेत। CNG फुल करून घेतला आहे। 2-2.5 किलोमीटर आपण इकडे चलत आहे, म्हणजे गाडी चालली आणि आपलं पेट्रोल आहे 4-5 गाडी। 1 मिनिट ट्रिप पडते, बघू द्या कुठली ट्रिप आली होती। पण ते एक 3 किलोमीटर पिकअप आहे, 165 रुपये 9 किलोमीटरसाठी। आणि ते कुठली चाकणची MIDC कुठली ते, पण इकडं जर गेलो तर सकाळी आपण परत तिकडे अडकून बसायचं। रिटर्नची ट्रिप नाही भेटायची, आपल्याला जायचं पुण्याच्या साईडनी। बघा तिकडची कुठली ट्रिप पडते का लगेच। 8:36 झालेत। आता करतो बाकीचं अपडेट काय असेल ते, भेटूयात लवकरच। आपल्याला जित्रायमळ्यातून ट्रिप पडली होती स्टेशनची, आणि स्टेशनचे आपण बॅक साईडला सोडले त्यांना 6 नंबर गेटकडे, 6 नंबर प्लॅटफॉर्मकडे। तर आपल्याला 443 रुपये कस्टमरकडून कलेक्शन केले आणि आपल्याला दिलेत उबरने 409 रुपये। आणि आपल्याला रॅपिडोवर तिथूनच पडली लगेच एक बाणेरची ट्रिप, पण कस्टमरला लॅपटॉप घ्यायची होती, त्यांचं पार्सल मुंबईहून आलेले। तर कस्टमरच्या म्हणजे त्यांना लवकर पाहिजे होतं त्यांचं पार्सल, तर ते अर्ध्या रस्त्यामध्येच आपली गाडी त्याने आपलं ट्रिप एंड करायला लावली मला। आणि हे पाठीमागची गाडी थांबली, कॅरी याच्यात दिसत नाही बरोबर, पण ही जी गाडी थांबली ही पार्सलची गाडी आहे। आणि औंध रोडला येऊन थांबलोत आम्ही ट्रिप एंड करून ते। आणि कस्टमर बघत फायनली आता शेवटी किती देतात। एक अर्धा तास झाला इथं वेट केला आहे, 10-15 मिनटं आपण वेट केल्यानंतर एक 10 मिनटात आपण इथं आलो आहे या लोकेशनवरती, औंध रोडला जस्ट। आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या थोडंसं पुढं औंध रोडला। आणि एक अर्धा तास झाला आपण वेट करतोय, आत्ता आलेत, पण ते त्यांचं थोडंसं अजून पैशाचं मॅटर चालू आहे कुरिअरचं। ठीक आहे, तर असं ते सॉल्व करतील आणि आपण बसलो गाडीमध्ये। आत्ता कस्टमर येत आहेत। तर मित्रांनो, कस्टमरला आपण ड्रॉप केले बाणेरमध्ये आणि निघालोत आपण नेक्स्ट ट्रिपची वाट बघत। आणि बघत कुठली ट्रिप पडते नेक्स्ट। वाजता छोट्या मोठ्या पिकअप खूप लांब आहे, त्यामुळे ट्रिप घेत नाही आपण, रिपीट त्याच वाजता आहेत। आणि या कस्टमरकडून घेतलेत आपण। आपल्याला कस्टमरला सोडायला इथं जवळपास 1 तास 20 मिनटं लागलेत। तिथं वेट केला आपण अर्धा-पाऊण तास, आणि सोडायला एक अर्धा तास लागला। तर आपण 400 रुपये कलेक्शन केले त्यांच्याकडनं, पर्सनली ते बोलून झालं होतं। ठीक आहे, बाकीचं बघूयात कुठली ट्रिप पडते आता आपल्याला। तर मित्रांनो, जस्ट आपण आत्ता एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे, बाणेर ते बेगराईनगर हडपसर। आणि या ट्रिपचे आपल्याला 388 रुपये दिलेत कस्टमरनं। ही ट्रिप आपल्याला तर रॅपिडोवर आली होती। आणि याच्यानंतर आत्ता एक ट्रिप आली 300 मीटर पिकअप आहे, विश्रांतवाडी 16 किलोमीटरचे 240 रुपये दाखवलेत। परत ती ट्रिप रॅपिडोवरच आलेली। बघूयात कस्टमरला सोडायला किती वेळ लागतो। आपण जे आत्ता जे ट्रिप कंप्लीट केली आहे बाणेर ते हडपसर, या ट्रिपला कंप्लीट करायला आपल्याला 1.5 तास लागला। वेळ जास्त लागला, ट्रॉफिक लागलं होतं आपल्याला। स्टेशनच्या त्या पाठीमागं जो चौक आहे त्या ठिकाणी एक 20 मिनटं आपला वेळ गेला असेल। तिथं खूप ट्रॅफिक लागलं होतं, कंजेस्टेड 10 मिनटाचं दाखवलं, पण वेळ लागला आपल्याला त्या ठिकाणी 20 मिनटे, आणि आपला वेळ भरपूर गेला त्या ठिकाणी। चला पहिले कस्टमरला आता विश्रांतवाडीच्या पिक करूयात आणि भेटूयात आपण आता विश्रांतवाडीमध्ये। आणि बाकीचं करत राहीन अपडेट काय असेल ते। कॅमेऱ्यामध्ये थोडंसं ब्लर दिसतंय, व्हाईटनेस येते। ठीक आहे, तर चला कस्टमरला पिक करूयात। तर मित्रांनो, आत्ता जी वेळ झाली आहे
9:41 झालेत. 9:41 आणि आत्ता आपण आहोत दापोडीमध्ये. आपल्याला 5:30 वाजता जसं आपण विश्रांतवाडीच्या कस्टमरला ड्रॉप केलं, त्याच्यानंतर तिथून काय आपल्याला रॅपिडोवरती पडली नव्हती, त्यामुळं आपण उबर ओला चालू केलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला एक उबरवरती एंटरसिटी आली होती आळेफाट्याची, आणि त्या ट्रिपला कंप्लीट करायला आपल्याला 2.5 तास लागला होता इंटरसिटीला. आणि त्या ट्रिपचे आपल्याला 1434 रुपये दिलेत. उबरने कलेक्शन केले 1565 रुपये, आणि कस्टमरने टिप पण दिली 50 रुपयेमध्ये. आपण चहा प्यायला पण थांबलो. त्याच्यानंतर रिटर्नची वेळ तिथून पडत नव्हती ट्रिप, आणि तिथं काय आपण वाट पण बघितली नाही, डायरेक्ट सरळ निघून आलो. आणि येते वेळेस आपल्याला नारायणगावहून ट्रिप आली होती, जी की दापोडीची आत्ता जिथं आहोत कस्टमरला आपण जे ड्रॉप केले. आणि ह्या ट्रिपला कंप्लीट करायला लागला 3 तास लागले. एक पेठ म्हणून गाव आहे, राजगुरुनगर आणि नारायणगावच्या मध्ये पेठ म्हणून एक मोठं गाव आहे. त्या ठिकाणी खूप ट्रॉफिक होतं, आणि तिथं काम चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही साईडनी काम चालू आहे, आणि एकाच रोडवरती सगळ्या गाड्या येत होत्या आणि खूप ट्रॉफिक होतं. त्यामुळे 1 तास तिथं आपला ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो आपण. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण कस्टमरला आता जे ड्रॉप केले आणि त्यांच्याकडनं कलेक्शन केले 969 रुपये, आणि आपल्याला दिले तर 860 रुपये. उबरने आपल्याला दाखवले होते 905 काहीतरी, आणि दिले तर 860 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आपल्याला ट्रिप दिली रिटर्नची, तेच मोठी गोष्ट वाटली मिळाली म्हणून. आणि आपण जस्ट कस्टमरला ड्रॉप करून या ठिकाणी थांबलो आहोत. बघूयात घराकडची ट्रिप मिळते का नाही, नाहीतर हळूहळू आपण घराच्या दिशेने जाऊ. गोटू तर टाकून ठेवलं आहे, बाकीच्या ॲपला पण आपण गोटू टाकून ठेवू, त्यानंतर आपल्याला कळेल मिळेल नाही मिळेल. ओलाला तर ठेवलं आहे, उबरला तर ठेवलं आहे. ठीक आहे, बाकीचं भेटली ट्रिप जाते वेळेस तर करतो अपडेट. मित्रांनो, आपण पोचलो आहोत घरी. संध्याकाळचे 11 वाजलेत, आणि जस्ट आपण आत्ता घरी पोचलो. आपल्याला दापोडीवरून काय ट्रिप पडली नाही इकडची, पण डायरेक्ट आपण घरी निघून आलो. जवळपास 40-45 मिनटं लागले असतील आपल्याला घरी पोहोचायला. ठीक आहे, आणि आजचं जे तर कलेक्शन झालं आहे टोटल, पर्सनल 400 रुपये, रॅपिडो 825 रुपये, आणि उबर 2700 वर काहीतरी झालं आहे. त्यामध्ये आपण CNG टाकला येते वेळेस आत्ता 684 रुपयाचा, आणि सकाळी ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडलो होतो सुरुवातीला आपण CNG भरून घेतला आहे, तर सकाळी आपण 405 रुपयाचा CNG भरला होता. म्हणजे टोटल आपण राऊंड फिगर पकडू शकतो 1100 रुपयाचा CNG टाकला आपण गाडीमध्ये. आणि आत्ता अजून 6 गाडी CNG होता गाडीमध्ये, ते आता बारकरूची गाडी घेऊन गेलेत बाहेर. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथे सेंड करूयात, आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अर्निंग सगळं. तोपर्यंत नमस्कार.